सुसंगती सदा. पैसे काढ, पैसे काढ. काय म्हणाला? पैसे काढ. पैसे काढ. एक वचनाने संबोधतो मास्तरांना, एक वचनाने संबोधतो. आदरार्थी बहुवचनाने संबोधायचं असतं मास्तरांना. कसं संबोधायचं? बहुवचनाने. आदरार्थी बहुवचन. काय म्हणशील? अहो मास्तर पैसे काढा म्हण बघू. माझ्याकडे पैसे नाहीत. अरे अरे मी तुला विचारत नाहीये पैसे काढायला, सांगत नाहीये मी तुला सांगतोय तसं माझ्या मागून म्हण. अहो मास्तर अहो मास्तर पैसे काढा. पैसे काढा. शाबास. आता मला सांग की तू गृहपाठ केलास का? गृहपाठ नाही केला. आजारी होतो. खोटं बोलतोस. आजारी होतास म्हणून खोटं बोलतोस. बरं मला सांग, वर्गात बसून स्वाध्याय तरी सोडवलास का? स्वाध्याय नाही सोडवलास ना? नाही सोडवलास. मूर्ख मुला. बरं तू 12 खडी म्हणून दाखव बघू. ए पासून सुरुवात होते 12 खडीची. ए पासून सुरुवात होते. आ पासून होते हात पुढे कर. त्याच्यानंतर आणि मग त्यानंतर बघूया 12 खडी कशी विसरतोस ते. आता मला सांग, चाल कुठल्या कुठल्या गोष्टींची तू चोरी करतो? मी पैशांची, सोन्याची, चांदीची, दागिन्यांची, म्हणजे सगळ्या मौल्यवान गोष्टींची तू चोरी करतो. अरे मग आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली? कोणती? आपली मराठी भाषा. तुला जर चोरी करायचीच असेल ना, तर आपल्या मराठी भाषेतल्या शब्द संपदेची चोरी कर. म्हणजे आपल्या मराठीतले शब्द, त्या शब्दाचा डौल, त्या शब्दाचं वळण, त्याचं ह्रस्व दीर्घासहितचं व्याकरण, हीच आपली खरी संपत्ती. ह्या सगळ्या ज्ञानाची तू चोरी कर. म्हणजे काय होईल? मराठीतला गोडवा वृद्धिंगत होईल. हे सगळं तुला जर शाळेत आधीच शिकवलं असतं तर आज ही पट्टी मला तुझ्यावर उगारावी लागली नसती. मला शाळेत टाकलेलं, पण मी शाळेत जाण्याच्या आधीच माझी मराठी शाळा बंद पडली. छगन सरळ बस. कमल रस बनव. कोमल रस बनव. कोमलला सांगशील रस बनवायला? कोमलला रस बनवायला सांगशील? कमल रस बनव. झाडे वेली पशु पाखरे यासी